नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौरभ इंजेकर तुम्हा सर्वांचं नॉर्थ स्टार IAS मध्ये स्वागत करतो। बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये सिंधू संस्कृती आणि त्याच्या रिलेटेड आलेले क्वेश्चन या संदर्भामध्ये कुठल्या महत्त्वाच्या डायग्राम्स आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो हे डिस्कस केलेलं होतं। सो आजच्या लेक्चरमध्ये बघा पुढचा पार्ट आपण डिस्कस करणार आहे, मुख्यतः वैदिक संस्कृती, ठीक आहे, महाजनपदे हा पिरियड। सो बघा, आज आपण बघणार आहे जी पहिली डायग्राम आहे आद्य वैदिक कालखंड। ठीक आहे, बघा वैदिक कालखंडाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत किंवा दोन पिरियड मध्ये ती डिवाइड केलेले आहे। एक आहे अर्ली वैदिक आणि दुसरं लेटर वैदिक। आता मग मराठीमध्ये लिहिताना हे जे शब्द आहेत अर्ली वैदिक आणि लेटर वैदिक यांचं भाषांतर व्यवस्थित करणं गरजेचं आहे। बऱ्याच पुस्तकामध्ये बऱ्याच नोट्समध्ये अर्ली वैदिकला पूर्व वैदिक कालखंड असं म्हटलं आहे। पूर्व वैदिक कालखंडापेक्षा आद्य वैदिक कालखंड या प्रकारचे योग्य शब्द वापरणे हे सुद्धा उत्तरामध्ये महत्त्वाचे ठरतात। सो बघा, आद्य वैदिक कालखंड जिओग्राफी काय होती त्या ठिकाणी, ठीक आहे, हिस्ट्रीमध्ये जिओग्राफी खूप महत्त्वाची आहे। तुम्हाला त्या प्रदेशाची भौगोलिक प्रासंगिकता किंवा भौगोलिकता माहित असणं गरजेचं आहे। सो आद्य वैदिक कालखंडामध्ये जी अर्ली वैदिक संस्कृती होती ती कोणत्या प्रदेशामध्ये होती? ती मुख्यतः सिंधू खोऱ्यामध्ये होती, सिंधू नदी खोरे। ओके, सो त्या ठिकाणी असणारा महत्वाचा प्लेस म्हणजे तक्षशिला आणि ही आहे आपली आद्य वैदिक संस्कृती, तिची जिओग्राफी। ओके, सो सिंधू नदीच्या आसपास तिच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत या ठिकाणी आद्य वैदिक संस्कृती वसलेली होती। त्यानंतर जी उत्तर वैदिक संस्कृती होती उत्तर वैदिक कालखंडामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झिशन दिसून येतं, ठीक आहे, टू इंडस व्हॅली टू गँगॅटिक व्हॅली। सो जी सिंधू खोऱ्यामध्ये वसलेली आद्य संस्कृती होती ती आता सिंधू गंगा खोऱ्यामध्ये या ठिकाणी वसलेली आहे। त्याची बरीच कारणं आहेत, ते आपण पुढील लेक्चर्स मध्ये डिस्कस करू। बट या ठिकाणी उत्तर वैदिक कालखंडातील जिओग्राफी काय होती बघा, मुख्यतः इंडस आणि गँगॅटिक खोऱ्यामध्ये ही उत्तर वैदिक संस्कृती वसलेली होती। त्या ठिकाणी जे महत्त्वाचे प्लेस होते सर्वात महत्त्वाचं त्यांचं म्हणजे इंद्रप्रस्थ। आपण महाभारतामध्ये इंद्रप्रस्थ, कुरुक्षेत्र ही ठिकाणं वारंवार वाचलेली असतील किंवा ऐकलेली असतील। सो ही मुख्यतः उत्तर वैदिक कालखंडातील ठिकाणं आहेत। अयोध्या आणि कपिलवस्तू। सो या प्रकारे आपण जर वैदिक कालखंडावर क्वेश्चन आलेला असेल तर आद्य वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड यांच्या डायग्राम्स, त्यांचे जिओग्राफी अशा पद्धतीने दाखवू शकतो। देन आधुनिक कालखंडामध्ये वैदिक परंपरांची प्रासंगिकता। आता बघा, हा जो आपला आधुनिक कालखंड आहे, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये एक क्वेश्चन डिस्कस केलेला होता की आधुनिक कालखंडामध्ये हडप्पन संस्कृतीची प्रासंगिकता काय आहे, तशाच पद्धतीने वैदिक परंपरांची प्रासंगिकता काय आहे। फर्स्ट बघा, धार्मिक पद्धती। ज्या प्रकारच्या धार्मिक पद्धती वैदिक कालखंडामध्ये होत्या त्याच प्रकारच्या बऱ्याच अंशी धार्मिक पद्धती आजही आपण वापरतो, जसं की वैदिक सूक्त। बरेच सूक्त आज आपण आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा वापरतो, जसं की एक प्रसिद्ध ऋग्वेदातील सूक्त आहे श्री सूक्त। आजही त्याचं बऱ्याच ठिकाणी बरेच लोक पठण करतात श्री सूक्तांचं। तर ही वैदिक कालखंडातील ऋग्वेदातील हे महत्वाचं सूक्त आहे ना, वैदिक सूक्त। या प्रकारचे एक्झाम्पल सुद्धा आपण आन्सर मध्ये वापरू शकतो बघा, जे रिलेटेबल आहे। देन आध्यात्मिक पद्धती जसे की योगा आणि ध्यान, योगा आणि मेडिटेशन आजच्या कालखंडामध्ये किती त्या ठिकाणी पॉप्युलर झालेलं आहे आपल्याला दिसून येतं है ना। जे आपली आधुनिक जीवनशैली आहे यामुळे भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे असतील तर योगा आणि ध्यान हा महत्वाचा मार्ग आज आपल्याला दिसून येतो आणि तो कधीचा आहे, वैदिक कालखंडामधील हा मार्ग आहे। देन सामाजिक चर्चा, सामाजिक न्याय व धोरणावर जाती व्यवस्थेचा परिणाम आजही आपल्याला दिसून येतो। ही जी जाती व्यवस्था आहे किंवा वैदिक संस्कृतीमध्ये याला वर्ण व्यवस्था असं म्हटलं जायचं। म्हणजे वैदिक कालखंडामध्ये जी संस्कृती होती, जी समाज रचना होती, या ठिकाणी जाती व्यवस्था नव्हती, या ठिकाणी वर्ण व्यवस्था होती।
आता हे वर्ण काय होते? मुख्यतः वैदिक कालखंडातील समाज 4 वर्णामध्ये विभागलेला होता. त्या ठिकाणी ब्राह्मण होते सर्वात उच्च वर्णीय, देन क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि या प्रकारे ही वर्ण व्यवस्था दिसून येते. पुढील कालखंडामध्ये काय झालं की त्या ठिकाणी व्यवसाया आधारित जाती व्यवस्था निर्माण झाली आणि ही जाती व्यवस्था आजच्या कालखंडामध्ये प्रचलित दिसून येते. सो याचं मूळ कुठं आहे? वर्ण व्यवस्थेमध्ये. उत्तर वैदिक कालखंडातील वर्ण व्यवस्थेमध्ये याचं मूळ दिसून येतं. देन राष्ट्रीय ओळख. ही भारतीय ओळख निर्माण करण्यामध्ये वेद आणि उपनिषदांची खूप महत्वाची भूमिका आहे. आजही आपण बघू शकतो की जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, ठीक आहे, या ठिकाणी आपली वैदिक संस्कृती, उपनिषदे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अभ्यासले जातात. ठीक आहे. स्वामी विवेकानंद असनात किंवा महर्षी आपण बघू शकतो योगानंद आहेत, यांनी सुद्धा वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपियन आणि अमेरिकेमध्ये जाऊन भारतीय वेद आणि उपनिषदांचा प्रसार केलेला आहे. ठीक आहे. आधुनिक काळामध्ये ओशो दिसून येतात आपल्याला. त्याच पद्धतीने आपण बघा आजच्या आपल्याला परकीय धोरणामध्ये आपले प्राईम मिनिस्टर है ना, ज्या वेळेस कुठे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर जातात त्यावेळी भारतीय संस्कृतीचं एक महत्वाचं एक मूल तत्व त्या ठिकाणी परकीय जगाला देतात. ठीक आहे, वेस्टर्न कंट्रीजना देतात आणि ते म्हणजे वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम. आणि हे तत्व कुठून आलेलं आहे? हे आलेलं आहे आपल्या उपनिषदामधून. सो आजही आपली राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यामध्ये वेद आणि उपनिषदांची खूप महत्वाची भूमिका आहे. देन भाषा आणि साहित्य. आजची जी भाषा आहे, साहित्य आहे, हे निर्माण होण्यामध्ये सुद्धा वैदिक संस्कृतीतील जे ग्रंथ आहेत यांचा महत्वाचा प्रभाव आहे. जसं की तात्विक अभ्यास व आधुनिक भाषावरील संस्कृतचा प्रभाव हे आपल्याला आजही दिसून येत आहे. ठीक आहे. सो या प्रकारे आपण वैदिक परंपरांची प्रासंगिकता हे ऍड्रेस करू शकतो आधुनिक कालखंडामध्ये. देन वैदिक समाज आणि अर्थव्यवस्थेची उत्क्रांती. आता बघा आद्य वैदिक समाज टू उत्तर वैदिक समाज ही जी समाजाची आणि अर्थव्यवस्थेची उत्क्रांती झालेली आहे ती कशा पद्धतीने आपण डायग्रामच्या माध्यमातून प्रभावीरित्या दाखवू शकतो. बघा आद्य वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड. आद्य वैदिक कालखंडामध्ये आपल्याला मुख्यतः प्रमुखत्व व्यवस्था दिसून येते. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो क्लॅन होती, ठीक आहे, त्या क्लॅनचा एक प्रमुख असायचा आणि त्याच्यावर जबाबदारी असायची त्या क्लॅनच्या प्रोटेक्शनची. देन आदिम समाज. मुख्यतः हा समाज कसा दिसून येतो? आदिम दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी अर्थव्यवस्था विकसित झालेली नव्हती. ज्या प्रकारे आजचे आदिवासी दिसून येतात त्या प्रकारची ही समाज व्यवस्था होती आद्य वैदिक कालखंडामध्ये. देन पशुपालन आधारित अर्थव्यवस्था होती. त्यांची अर्थव्यवस्था ही मुख्यतः पशुपालन आधारित होती. म्हणजे या ठिकाणी गायीला सर्वात महत्वाचे स्थान होते. ठीक आहे, जे काय वैदिक कर्मकांड केली जायची यामध्ये ब्राह्मणांना जे दान दिलं जायचं ते सुद्धा गायीच्या स्वरूपात दिलं जायचं. प्लस गायीच्या नावावरून सुद्धा खूप आपल्याला या ठिकाणी नाव किंवा टर्म्स दिसून येतात वैदिक कालखंडातील. ठीक आहे, जस की गोधून, देन गविष्टी. या ठिकाणी जे आद्य वैदिक कालखंडामध्ये किंवा वैदिक कालखंडामध्ये जी युद्ध लढली जायची त्यांना गविष्टी म्हटलं जायचं, म्हणजे गायींसाठी ही युद्ध लढली जायची. सो या प्रकारची या ठिकाणी समाज व्यवस्था. उत्तर वैदिक कालखंडामध्ये बघा जो उत्तर वैदिक कालखंड संपत आलेला होता ऍट द एंड ऑफ लेटर वैदिक पिरियड, हळूहळू जनपदे तयार झालेला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, जनपदे निर्माण झालेले आहेत. मग ही छोटी छोटी बरीच जनपदे या ठिकाणी जो आपण ही जिओग्राफी बघितली, ठीक आहे, इंडस व्हॅली आणि गँगेटिक व्हॅली यांच्यामध्ये बरीच जनपदे तयार झाली. जसं की कुरु हे महत्वाचं जनपद होतं या कालखंडामध्ये. देन पांचाल हे महत्वाचं जनपद होतं. अशा प्रकारची जनपदे आपण या ठिकाणी दाखवू शकतो. पुढे काय झालेलं आहे बघा, जसा वैदिक कालखंड संपला त्या ठिकाणी या जनपदांचं रूपांतर पुढे महाजनपदामध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी जनव्यवस्था होती, ठीक आहे, ग्राम व्यवस्था होती, त्याचं रूपांतर झालं या ठिकाणी जनपदामध्ये. अँड देन वैदिक कालखंड संपल्यानंतर
या जनपदांचं रूपांतर झालेलं आहे महाजनपदामध्ये. हे कसं रूपांतर झालेलं आहे? पुढे जाऊन जे जनपदे स्ट्रॉंग होती, पॉवरफुल होती, यांनी इतर जनपदावर विजय मिळवला आणि त्यांचं साम्राज्य किंवा त्यांचं राज्य एक्सपांड केलेलं आहे. सो उत्तर वैदिक कालखंडामध्ये मुख्यतः जनपदे दिसून येतात. देन स्थायिक समाज दिसून येतो आपल्याला. या ठिकाणी आदिम समाज आहे, उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्थायिक समाज आहे. कारण का? या ठिकाणचा समाज शेती करायला लागलेला आहे. ज्यावेळेस पशुपालन असतं त्यावेळेस तिथल्या समाजाची भटकंती असते, बट ज्यावेळी तो समाज शेती आधारित अर्थव्यवस्थेकडे झुकतो त्यावेळी तो समाज स्थायिक व्हायला लागतो एका ठिकाणी, कारण त्या ठिकाणी ती शेती करायची असते. सो स्थायिक झालेला आहे समाज आणि अर्थव्यवस्था मुख्यतः झालेली आहे कृषी आधारित. ठीक आहे, मग कृषी आधारित सुद्धा बरेच संकल्पना किंवा टर्म्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जसं की सीता हा जो शब्द आहे, ठीक आहे, सीता हा जो शब्द आहे म्हणजे नांगरलेली जमीन, यासाठी सीता हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच उत्तर वैदिक कालखंडामध्ये कृषी अर्थव्यवस्थेचे बरेच पुरावे आपल्याला सापडतात. आणि मुख्यतः हे सुद्धा कारण सांगितलं जातं की त्यामुळेच हा समाज सिंधू खोऱ्यातून गंगा खोऱ्याकडे त्या ठिकाणी विस्थापित झालेला दिसून येतो. सो या प्रकारची ही समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेची उत्क्रांती दिसून येते. आता क्वेश्चन बघा, 2024 साली हा क्वेश्चन आलेला आहे. प्रश्न आहे, ऋग्वेदिक कालखंडापासून ते उत्तर वैदिक कालखंडापर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजामध्ये झालेल्या बदलावर चर्चा करा. जो क्वेश्चन आहे थेट ही डायग्राम या क्वेश्चनला ऍड्रेस करते. ठीक आहे, काय विचारलेलं आहे? ऋग्वेदिक म्हणजेच आद्य वैदिक कालखंड टू उत्तर वैदिक कालखंड, अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजामध्ये झालेले बदल. या ठिकाणी आपण समाजामध्ये झालेले बदल कोणकोणते आहेत? प्रमुखत्व व्यवस्था होती, ती आता राजन जनपदाचा प्रमुख बनलेला आहे. देन जो आदिम समाज होता तो आता स्थायिक समाजाकडे चाललेला आहे. देन अर्थव्यवस्थेमध्ये पशुपालन आधारित व्यवस्था होती, ती आता कृषी आधारित अर्थव्यवस्था बनलेली आहे. प्लस या ठिकाणी व्यापाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे. जसं की जी कृषी उत्पादनं होती, जसं जसं त्यांचं प्रोडक्शन वाढायला लागलं, उत्तर वैदिक कालखंडानंतर व्यापार सुद्धा सुरू झाले. सो या प्रकारे ही उत्क्रांती आणि झालेले बदल याच्यावर मागच्या वर्षी 2024 साली युपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले आणि या डायग्रामच्या आधारे आपण तो थेट क्वेश्चन ऍड्रेस करू शकतो. पुढचा क्वेश्चन किंवा डायग्राम बघा. पुढचा क्वेश्चन आहे, वैदिक समाज आणि धर्माची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? आपल्याला विचारलंय वैदिक समाज आणि जो धर्म होता याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती होती? यापैकी काही वैशिष्ट्ये आजही भारतीय समाजात प्रचलित आहेत असे तुम्हाला वाटते? वरची जी फर्स्ट डायग्राम आपण डिस्कस केली, ठीक आहे, ही डायग्राम थेट या क्वेश्चनला ऍड्रेस करते. ही म्हणजे प्रासंगिकता विचारलेली आहे वैदिक परंपराची आधुनिक कालखंडामध्ये. क्वेश्चन बघा काय, यापैकी काही वैशिष्ट्ये आजही भारतीय समाजात प्रचलित आहेत असे तुम्हाला वाटते का? बघूया. वैदिक परंपराची प्रासंगिकता. फर्स्ट, शास्त्रीय संस्कृतचा पाया. जे आपल्याला आज क्लासिकल संस्कृत दिसून येतं याचा पाया वैदिक कालखंडाने किंवा वैदिक संस्कृतीने घातलेला आहे. बघा, वैदिक ग्रंथ व विधींनी हिंदू धर्माच्या मूळ श्रद्धा आणि पद्धतींना आकार दिलेला आहे. म्हणजे तिथली समाज रचना असेल, वर्ण व्यवस्था असेल, कर्मकांड व्यवस्था असेल, तर वैदिक ग्रंथ आणि विधींनी हिंदू धर्माच्या मूळ श्रद्धा आणि पद्धतींना आकार दिलेला आहे. देन समाज रचनेची रूपरेषा. जे आपला आजचा समाज आहे है ना, वर्ण व्यवस्थेचे सामाजिक संबंध ठरवणाऱ्या जाती व्यवस्थेमध्ये रूपांतर झाले. म्हणजे वर्ण व्यवस्थेची सुरुवात होते वैदिक कालखंडापासून ते आजची आपली जाती व्यवस्था, हे जे ट्रान्झिशन आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. देन भारतीय तत्वज्ञानाचा आधार. जे आपलं आजचं भारतीय तत्वज्ञान आहे त्याचा आधारच आहे आपली वैदिक संस्कृती, वेद आणि उपनिषद. सो भारतीय तत्वज्ञानाच्या दर्शनामध्ये उपनिषदे हे केंद्रस्थानी आहे ना, ज्याला वेदांत म्हटलं जातं, एंड ऑफ वेदांत. आणि बऱ्याच ठिकाणी ज्या समाजामध्ये वेदांना विरोध आहे त्यांच्याकडून उपनिषदे हे एक्सेप्ट केलेले आहे, कारण उपनिषदामध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाला विरोध केलेला आहे. सो ही आजची प्रासंगिकता महत्वाची आहे. देन भाषा व कायद्याचे पवित्रीकरण. ही संस्कृत ही पवित्र भाषा बनली व धर्माने कायदेशीर चौकटीवर प्रभाव टाकला, जो आपल्याला आजही दिसून येतो, धर्माचा कायदेशीर चौकटीवर असलेला परिणाम.
सो ही आजची प्रासंगिकता आहे. प्लस वरती जे मुद्दे आपण डिस्कस केलं, धार्मिक पद्धती की वैदिक सूक्त आणि आध्यात्मिक पद्धती जसे की योग आणि ध्यान हे आजही आपण वापरतो. जसं की श्री सूक्तमचं आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. देन सामाजिक चर्चा, सामाजिक न्याय आणि धोरणावर जाती व्यवस्थेचा परिणाम दिसून येतो. त्यानंतर राष्ट्रीय ओळख, जसं की मी सांगितलं की वेद आणि उपनिषदे यांची महत्वाची भूमिका आहे यामध्ये. जसं की आपण वसुदैव कुटुंबकम हे तत्व आपल्या परकीय धोरणामध्ये त्या ठिकाणी वापरताना दिसून येते. आणि भाषा आणि साहित्यावर सुद्धा वैदिक संस्कृती आणि साहित्य संपदेचा ग्रंथांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. सो या प्रकारे बघा हा क्वेश्चन सुद्धा आपण या डायग्राम्सच्या आधारे आपण ऍड्रेस करू शकतो. 2023 साली हा क्वेश्चन मुख्य परीक्षेमध्ये युपीएससीने विचारलेला आहे. त्यानंतर महाजनपदे, जर तुम्हाला हे जे ट्रान्झिशन आहे फ्रॉम जनपदे टू महाजनपदे किंवा महाजनपदा पिरियड याच्यावर म्हणजे 6th सेंचुरी BC इसवी सन पूर्व 6वे शतक यावर जर क्वेश्चन आला तर आपण ही डायग्राम त्या ठिकाणी आन्सर मध्ये ड्रॉ करू शकतो. बघा डायग्राम काय आहे, महाजनपदे आणि त्यांच्या राजधानी दाखवलेले. ठीक आहे, फर्स्ट बघा कुरु महाजनपद, देन पांचाल, कोसल ही मुख्यतः जे आपण बघितलं उत्तर वैदिक कालखंड यामधील जनपदे होती. पुढच्या काळामध्ये या जनपदांनी बाकीचे जे वीक जनपदे होती यांना जिंकून घेतले अँड दे बिकम महाजनपद. तो कुरु, पांचाल, कोसल, देन मल्ल, वज्जी, अंग, काशी. आता यामध्ये बघा मुख्यतः 6th सेंचुरी BC वर क्वेश्चन जो विचारला जातो की जे राजेशाही व्यवस्था आहे आणि गणराज्य आहेत, तर यामध्ये सुद्धा डिफरन्स आपल्याला दाखवता आला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा ही डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. जे आपली गणराज्य होते बघा ती मुख्यतः हिमालयन फुटहिल्स मध्ये होती. ठीक आहे, हिमालयांच्या पायथ्याच्या भागामध्ये. जस की मल्ल आणि वज्जी ही गणराज्य होती. ठीक आहे, ही सगळी महाजनपदच आहेत, बट महाजनपदे सुद्धा त्या ठिकाणी राजेशाही व्यवस्था आणि गणराज्यामध्ये विभाजित होती. सो गणराज्य कोणते होते, मुख्यतः मल्ल आणि वज्जी, आणि बाकीची राहिलेली मुख्यतः राजेशाही व्यवस्था असलेली महाजनपद होते. सो त्यामध्ये कुरु बघितलं आपण, पांचाल बघितलं, कोसल आहे, काशी, अंग. ठीक आहे, देन आपण महाभारतामध्ये सुद्धा यांची बऱ्याच वेळा नावं आपण ऐकतो बघा. अंग नरेश कर्ण होते. ठीक आहे, कुरु कौरव. ठीक आहे, देन पांचाली जी होती ती पांचाल महाजनपदाची होती. सो बरेच आपल्याला नावं या ठिकाणी दिसून येतात. चेदी सुद्धा नाव आहे महाभारतामध्ये. मगध आहे. ठीक आहे, देन वत्स, शूरसेन, मत्स्य, अवंती. ठीक आहे, अवंती म्हणजे आजचं जे माळवा रिजन आहे या ठिकाणी असलेलं महाजनपद. नॉर्थ वेस्ट मध्ये बघा कंबोज आणि गांधार हे 2 महाजनपद होते. आणि सर्वात दक्षिणेकडे म्हणजे आजचा जो महाराष्ट्राचा रिजन आहे या ठिकाणी जे महाजनपदे होते ते म्हणजे अस्मक किंवा अस्सक सुद्धा त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, ज्याची राजधानी होती प्रतिष्ठान, आजचं जे पैठण आहे. सो ही महाजनपद होती. मुख्यतः 16 महाजनपद आपल्याला बुद्धिस्ट सोर्सेस मधून दिसून येतात. म्हणजे बुद्धिस्ट सोर्स काय सांगतं की या कालखंडामध्ये 16 महाजनपद होती. 16 महाजनपद आणि त्यांच्या राजधान्या या बुद्धिस्ट सोर्सेस मध्ये दिलेल्या आहेत. सो या प्रकारे आपण महाजनपदावर जर क्वेश्चन आला तर ही डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. ओके, ठीक आहे. जो नेक्स्ट पार्ट आहे बौद्ध धर्म, जैन धर्म. ठीक आहे, संगम कालखंड हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू आणि त्या डायग्राम कशा त्या ठिकाणी वापरता येतील हे आपण त्यावेळी बोलू. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.